नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे आपला जी की राज्यसेवा पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला झाली आणि त्याच्यामधून आता मेन्स परीक्षा होणार आहे, जी की पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे एमपीएससीच्या इतिहासामधली आणि त्याच्यासाठी जे की 1750 मार्कची मेन्स होणार आहे। त्याच्यामध्ये तुमचा जो काही ऑप्शनल असेल 500 मार्क्ससाठी आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल चॉईस केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। याच्यामध्ये आपण आज ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी लागणारी बॅच आणि टेस्ट सिरीज त्याबद्दल डिस्कस करणार आहोत। आपल्याकडे आतापर्यंत ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या वेगवेगळ्या बॅचेस झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 4 बॅचेस घेतलेल्या आहेत। मग त्या बॅचेसनुसार आपल्याला पाहायचं की आपण काय काय प्रोव्हाइड करणार आहेत विद्यार्थ्यांना, याची काही टेस्ट सिरीज असेल किंवा बॅच असेल आपली। कारण की एक्झाम जर बघितलं तुम्ही तर तुमची एक्झाम जी आहे मेन्सची एक्झाम जी 29 काय आहे मार्चला सुरू होणार आहे। कधी आहे तर 29 मार्चला हे एक्झाम जी आहे ती चालू होणार आहे 29 मार्च आणि ती चालणार आहे जवळजवळ ती जर बघितली तर 26 एप्रिल पर्यंत चालणार आहे। 26 एप्रिलला तुमचे काय राहतील ऑप्शनलचे पेपर राहतील। आता जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये तर तुमचे वेगवेगळे पेपर्स राहतील, जसे की जीएसचे पेपर राहतील, 2 क्वालिफाईंगचे पेपर राहतील, त्यानंतर एक एसएचा पेपर राहील, 4 जीएसचे पेपर राहतील आणि त्यानंतर जो की तुमचा लास्टचे 2 पेपर राहतील 250 मार्कचे, त्याच्यासाठी 500 मार्कला तुम्हाला काय असेल ऑप्शनल तुम्ही चॉईस केलेला असेल। आणि याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांनी ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तो चॉईस केलेला आहे, कारण की टेक्निकल मध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल हा असा ऑप्शनल आहे की जो तुम्हाला 300 पेक्षा जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो आणि जो की रेट ऑप्शनलचा राहिलेला आहे कोणत्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा आतापर्यंत यूपीएससी मध्ये जर बघितलं तर 10 to 12% याचे रिझल्ट जे आहेत ते देण्याचं पर्सेंटेज या ऑप्शनल मधून आहे। त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या चॉईसला उतरलेला हा ऑप्शनल आहे। त्याच्यानुसार जर आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याकडे कृषी प्रबोधिनीमध्ये वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या बॅचेस चालतात। आपली अकॅडमी जी आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल किंवा डिस्क्रिप्टिव्ह ॲग्री एमपीएससी या ओरिएंटेड काम करते। याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे बुक्स आहेत, कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया। ओके, मग याच्यामध्ये ॲग्री संकल्प टेस्ट सिरीज म्हणून आपण घेऊन आलेलो आहोत, जे की आता ज्यांची काय झालेली आहे प्रिलिम्स झालेली आहे असे जे विद्यार्थी तयारी करतात आहे कशासाठी आता मेन्ससाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे कृषी प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे। मग याच्यामध्ये जे की यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर एमपीएससी आणि यूपीएससीचा जो काही सिलेबस आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं जो की कशाचा एमपीएससी आणि यूपीएससीचा जो सिलेबस आहे त्याच्यानुसार जर आपण पाहिल्या गोष्टी याच्यामध्ये तर हा जो सिलेबस आहे तुम्हाला एमपीएससी आणि यूपीएससी दोन्हीकडे सेम आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे पॉइंट्स जे आहेत ते सिलेबसचे देण्यात आलेले आहेत। याच्यानुसार जर बघितलं तर पहिल्या पेपरमध्ये काय आहे तुम्हाला इकॉलॉजी आहे, ॲग्रोनॉमी आहे, वीड सायन्स आहे, त्यानंतर याच्यामध्ये फॉरेस्ट्री सब्जेक्ट आहे, सॉइल सायन्स अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे, त्यानंतर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, असे 8 वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये पाहायला भेटतील। सेकंड पेपरमध्ये ज्यावेळेस तुम्ही याल तर सेकंड पेपरमध्ये तुम्हाला बॉटनी रिलेटेड सब्जेक्ट जे आहेत ते पहिल्यांदा पाहायला भेटतील। त्यामध्ये सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स हा टॉपिक आहे, त्यानंतर प्लांट ब्रीडिंग आहे, त्यानंतर सीड प्रोडक्शन आणि टेक्नॉलॉजी हा टॉपिक आहे, त्याच्यामध्येच काही बायोटेक्नॉलॉजीचे पॉइंट्स इन्व्हॉल्व केलेले आहेत। त्याचबरोबर प्लांट फिजिओलॉजीचे जर पाहिले तुम्ही तर हा भरपूर सारा सिलेबस याच्यामध्ये दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा हा टॉपिक तुम्हाला बऱ्याच वेळा अवघड वाटतो। त्यानंतर हॉर्टिकल्चर आणि लँडस्केप गार्डनिंग हा विषय आहे, त्याचबरोबर प्लांट प्रोटेक्शन मध्ये तुम्हाला एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचा स्टडी असेल। त्याचबरोबर यावर्षीचा यूपीएससीचा सगळ्यात जास्त मार्करसाठी विचारलेला गेलेला टॉपिक म्हणजेच आहे फूड सिक्युरिटी किंवा फूड प्रोडक्शन अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, जो 80 मार्करला विचारला गेला होता। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करताय त्यावेळेस तुम्ही सिलेबस पाहणं गरजेचं आहे। ओके, मग हा जो आहे तो आपला सिलेबस आहे। मग याच्यानंतर काय तर दुसरी जी स्टेप आहे, ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताय, सिलेबस झाला, सिलेबस नंतर तुमची महत्त्वाची स्टेज काय असते त्याच्यामध्ये तर पीवायक्यू अनालिसिस। आता कृषी प्रबोधिनीने काय केलेलं आहे की तुम्हाला जे 1994 काय आहे 1994 ते 2024 पर्यंतचे पीवायक्यू जे आहेत किती 30 इयर्सचे पीवायक्यू जे आहेत ते सिलेबसचे जे काही पॉइंट्स आता तुम्हाला मी दाखवले ते प्रोव्हाइड केलेले आहेत। त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळे जे काही कोणते सब्जेक्ट किती मार्क्सला विचारलेले आहेत, एक 5 ते 6 वर्षाचा ट्रेंड देण्यात आलेला आहे कोणता सब्जेक्ट किती मार्क्सला विचारलेला, जसं इकॉलॉजी, ॲग्रोनॉमी, फॉरेस्ट्री, वीड सायन्स, सॉइल सायन्स, वॉटर कॉन्झर्वेशन, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन हे वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले आहेत। जसं की तुम्ही पाहत 2023 ला आयोगाने काय केले होते यूपीएससीच्या की हा सब्जेक्ट जो आहे कोणते ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन 110 मार्करला विचारलेले होते। त्यानंतर जो काही 2024 चा पॅटर्न जर पाहिला तुम्ही 30 ते 50 मार्करला विचारलेले आहेत आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्ही पाहताय
वेगवेगळ्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विचारलेल्या आहेत. म्हणजे काय, मला हे 2 सब्जेक्ट मी का हायलाइट केले, कारण की बरेचसे विद्यार्थी जे आहेत ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा अभ्यास करताना या सब्जेक्टला मायनर सब्जेक्ट असं म्हणतात. बट मायनर सब्जेक्ट आणि मेजर सब्जेक्ट अशी कोणतीही गोष्ट नाही, कारण की इथं जर तुम्ही बघितलं एक्सटेन्शन 70 मार्कला विचारलेला आहे आणि तुमचा बिलोव्ड ॲग्रोनॉमी सब्जेक्ट जो आहे तो किती मार्कला विचारलेला आहे, 60 मार्कला विचारलेला आहे. सॉइल सायन्स सारखा सब्जेक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास करणारा तुम्ही सब्जेक्ट जो आहे तो 30 मार्कला विचारलेला आहे. मग याच्यावरून आपल्याला समजतं की कोणताही याच्यामध्ये मेजर आणि मायनर सब्जेक्ट नाही. 2023ला ऍग्रिकल्चरमध्ये रिझल्ट कमी येण्याच्या मागे कारण होते हे 2 सब्जेक्ट, कारण की मायनर सब्जेक्ट म्हणून आपण त्याचा अभ्यास केलेला नाही. याच्यासाठी काय आहे की तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस जे आहे ते पाहणं गरजेचं आहे. ओके, मग ह्या पीवायक्यू अनालिसिस मध्ये जर बघितलं तर काय केलेलं आहे आपण, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यानंतर सिलेबस दिलेला आहे आणि प्रत्येक टॉपिक जो आहे त्याच्यावरचे 30 वर्षाचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते दिलेले आहेत. जसं की इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट या टॉपिक मध्ये जर बघितलं तर पहिला जो टॉपिक आहे इकॉलॉजी, इट्स रिलेव्हन्स टू मॅन, नॅचरल रिसोर्सेस, दिअर सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन या टॉपिक मध्ये जर बघितलं तर 2000 काय आहे याच्यामध्ये जे काही 1994 पासून कधीपर्यंतचे 2021ला त्याच्यावरचे लास्टचा क्वेश्चन आला होता, त्या टॉपिकवरचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. असे सर्व सिलेबसचे जे काही 126 पॉईंट्स आहेत त्या 26 पॉईंटवरती तुम्हाला काय दिलेले आहेत, 30 वर्षाचे पीवायक्यू जे आहेत ते दिलेले आहेत. मग याच्यामधून काय करायचंय आपल्याला, वेगवेगळ्या डायमेन्शन्स ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस काय करायचे, त्याच्यामधून डायमेन्शन ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. मग कृषी प्रबोधिनीमध्ये काय केलं जातं वेगळं असं, तर कृषी प्रबोधिनीमध्ये तुम्हाला याच्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या काढून दिल्या जातात आणि त्या 30 वर्षाच्या डायमेन्शन आहेत 30 इयर्सच्या त्या सर्वच्या सर्व बॅचमध्ये आपल्याकडे शिकवल्या जातात, जेणेकरून तुमचा जो आहे तो सिलेबस आणि त्याचबरोबर ज्याच्यावरती क्वेश्चन आहेत ते आणि याच्यामधले पण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन जे आहेत ते आपण जास्त परफेक्ट घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून काय आहे की तुम्हाला जर क्वेश्चन आला त्याच्यावरती, कारण की क्वेश्चन हायली चान्सेस आहे. जसं की तुम्ही आता याच्यामध्ये जर बघितलं एखादा सब्जेक्ट जर आपण पाहायचं झाला की याच्यामध्ये तुम्ही पाहताय एखादा सब्जेक्ट त्याच्यामध्ये काय आहे वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत, किती वेळा विचारलेले आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला असतील. ओके, मग याच्यामध्ये जे काही क्वेश्चनचं रिपिटेशन आहे या सब्जेक्टला, जसं की आपण आता फॉरेस्ट्रीमध्ये बघूया. फॉरेस्ट्रीमध्ये इथं जर बघितलं आपण आता एकच सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये जनरली जाता की काय आहे, एकच सब्जेक्ट जो इम्पॉर्टंट फीचर्स अँड स्कोप ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ फॉरेस्ट्री प्लांटेशन सच ॲज काय आहे, सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री अँड नॅचरल फॉरेस्ट. आता ह्या 3 वर्ड वरती किती क्वेश्चन आलेला आहे तो आपण फक्त बघूया. डिस्क्राइब ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल फॉरेस्ट्री, स्पेशल जे काही स्पेसिस आहे सोशल फॉरेस्ट्रीच्या, ॲग्रो फॉरेस्ट्रीवरती परत आलेला आहे, परत काय आलेला आहे सोशल फॉरेस्ट्री आला, परत सोशल फॉरेस्ट्री, परत ॲग्रो फॉरेस्ट्री. ओके, त्यानंतर टाइप्स अँड बेनिफिट्स ऑफ फॉरेस्ट्री सिस्टम म्हणजे तोच क्वेश्चन आहे. त्यानंतर परत स्पेसिस नॉन कन्व्हेन्शनल फॉरेस्ट्री म्हणजे सोशल फॉरेस्ट्रीचा क्वेश्चन आहे तो. परत जर तुम्ही इथं बघितला टाइप्स ऑफ फॉरेस्ट्री त्याच्यावरती क्वेश्चन आहे, मग त्याच्यामध्ये सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री आणि जे काही नॅचरल फॉरेस्ट आहे असा क्वेश्चन आहे. परत तुम्हाला इथं ॲग्रोस्टोलॉजी आणि ॲग्रो फॉरेस्ट्री वरला डिफरन्स विचारलेला आहे. परत जे काही ॲग्रो फॉरेस्ट्री आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहे. परत सोशल फॉरेस्ट्रीवरती आहे. परत तुम्हाला ॲग्रो फॉरेस्ट्रीवरती क्वेश्चन दिलेला आहे. परत इथं ॲग्रो फॉरेस्ट्री आणि सोशल फॉरेस्ट्री आहे. इथं परत ॲग्रो फॉरेस्ट्री आहे. परत ॲग्रो फॉरेस्ट्री. म्हणजे बघा की किती वेळा सब्जेक्टचं काय होतं याच्यामध्ये, किंवा क्वेश्चन जे आहेत 30 वर्षामध्ये किती वेळा रिपीट झालेला आहे. सोशल फॉरेस्ट्री जर बघितला तर अराउंड 8 वेळा क्वेश्चन्स त्याच्यावरती रिपीट झालेले आहेत. म्हणजे काय, आपल्याला सोशल फॉरेस्ट्री ज्यावेळेस आपण तयारी करतोय सिलेबसची त्यावेळेस नोट्स ज्या आहेत त्या आपण बनवणार आहे त्या तुमच्या काय असल्या पाहिजेत, सोशल फॉरेस्ट्रीला कव्हर करणाऱ्या असल्या पाहिजेत आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीला सर्व ऍस्पेक्टने कव्हर करणाऱ्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये होलसम नोट्स ज्या आहेत त्या बनवणं गरजेचं आहे. या गोष्टी आहेत कशामध्ये, ज्यावेळेस आपण पीवायक्यू पाहतो. असेच आपण काय केलेले आहेत, सर्व पीवायक्यू प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्हाला 30 वर्षाचे कधीचे वेगवेगळे जे काही पेपर आहेत जे सिव्हिलचे 30 वर्षामध्ये झालेले 1994 पासून 2024 पर्यंतचे ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, या सर्व गोष्टी आहेत. मग त्याच्यानंतर आपण आपल्या मेन विषयाकडे येऊया. जसं की आपल्याला काय पाहायचंय की आपण पाहत होतो टेस्ट सिरीज काय असणार आहे आपल्याकडे जी चालणार आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण, जर टेस्ट सिरीज पाहायची झाली तर याच्यामध्ये जी आपली टेस्ट सिरीज आहे ती कधीपर्यंत चालते आपली टेस्ट सिरीज, तर याच्यामध्ये चालू होणारी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये टोटल 9 टेस्ट ज्या आहेत त्या आपण डिझाईन केलेल्या आहेत. 9 टेस्टमध्ये जर बघितलं तर 8 टेस्ट ज्या आहेत त्या काय आहेत तुम्हाला सेक्शनल टेस्ट म्हणून देण्यात आलेल्या आहेत आणि एक जी आहे त्याच्यामध्ये फुल लेंथ FLT जी म्हणून आहे ती देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 ची 1 फुल लेंथ असेल आणि पेपर 2 ची त्याच्यामध्ये 1 फुल लेंथ असेल जी सेम टाइमला असणार आहे. सेम टाइमला म्हणजे काय, आयोगाचा सेम टाइम जो आहे जो की तुम्हाला 3 तासाच्या टेस्ट असणार आहेत. आता सेक्शनल टेस्ट मध्ये काय केलेलं आहे आपण, तर याच्यामध्ये सेक्शनल टेस्ट जी आहे ती तुमची काय असणार आहे 125 मार्करची असणार आहे.
ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं तर ती काय असणार आहे 125 मार्कची असणार आहे आणि याच्यासाठी वेळ जो आहे तो तुम्हाला 1.5 तासाचा वेळ याच्यामध्ये दिलेला असणार आहे आणि याच्यामध्ये 9 क्वेश्चनची जी काही प्रॅक्टिस आहे ती तुमची घेतली जाईल, कारण की टोटल पेपरमध्ये तुम्हाला ज्यावेळेस 250 मार्कचा पेपर असतो ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं तर 28 टोटल क्वेश्चन असतात आणि त्याच्यापैकी तुम्हाला 19 क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे असतात ओके. त्यानुसार आपण 1.5 तासामध्ये तुम्हाला 9 क्वेश्चन लिहिण्याची प्रॅक्टिस जी आहे ती देत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये देताना आपण 8 सेक्शनल टेस्ट दिलेले आहेत, याच्यामध्ये 2 पेपर आहेत. पहिल्या पेपरच्या याच्यामध्ये जर बघितलं तर 4 सेक्शनल टेस्ट आहेत, दुसऱ्या पेपरच्या 4 सेक्शनल टेस्ट आहेत आणि एक लास्टची जी आहे ती फुल लेंथ आहे ओके. मग पहिली टेस्ट कशावरती होईल तर ती पहिली टेस्ट 23 नोव्हेंबरला होईल आणि त्याच्यामध्ये इकॉलॉजी आणि फॉरेस्ट्री या दोन्ही सब्जेक्टवरती ती टेस्ट जी आहे ती घेतली जाईल. त्याच्यानंतर काय केलं जाईल, ज्या दिवशी टेस्ट असणार आहे, टेस्ट झाली की तुम्हाला त्याचं मॉडेल आन्सर जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाईल. त्याचबरोबर आपल्या ॲपवरती कृषी प्रबोधिनीच्या संध्याकाळी तुम्हाला डिस्कशन जे आहे त्या टेस्टचं पर्टिक्युलर आन्सर रायटिंग कसं असायला पाहिजे होतं, त्याचं स्ट्रक्चर आणि फ्रेमवर्क कसं करायला पाहिजे होतं, कोणते पॉईंट जे आहेत ते प्रेफरेबली लिहायला पाहिजे होते, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आणि डिस्कशन जे आहे ते आपण आपल्या ॲपवरती घेणार आहोत. ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत अपलोड केलं जाईल 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या टेस्टला याल, नेक्स्ट संडेला याल, त्यावेळेस ती टेस्ट जी आहे अगोदरची ती तुम्हाला प्रॉपरली इव्हॅल्युएट करून दिली जाईल. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते प्रॉपर इव्हॅल्युएशन केलेलं असेल. तुम्हाला पहिल्या 2 टेस्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर आणि फ्रेमवर्क या बेसिसवरती इव्हॅल्युएशन करतो. त्याच्यामध्ये जे काही इव्हॅल्युएशन आहे ते इव्हॅल्युएशन तुम्हाला स्ट्रक्चर आणि फ्रेमवर्क या बेसिसवरती करून आपण त्याच्यामध्ये मार्क्स देत नाही, कारण की तुम्हाला जर आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टला मार्क्स जर दिले तर तुम्ही काय आहे पुढचे पेपर लिहिणार नाही, कारण की पहिली आणि दुसरी टेस्ट जी आहे आपल्याला लिहिण्याचे जे काही सवय नसते किंवा ते 1.5 तास बसणं, तो विचार करणं, त्याच्यामध्ये जे काही कंटेंट उतरणं या सर्व गोष्टी होत नाही. त्याच्यामुळे आपण स्ट्रक्चर आणि फ्रेमवर्कवरती भर देतो, जेणेकरून तुमच्या नंतर हळूहळू रिव्हिजन वाढत जातात, तुम्हाला लिहिण्याच्या गोष्टी समजतात. कारण की लिहिणं ही कला आहे, दिवसेंदिवस जसं जसं तुम्ही करणार प्रॅक्टिस तशी तशी ती सुधारत जाणार आहे. त्याच्यासाठी काय आहे, डेली तुम्हाला एक स्वतःला 3 ते 4 क्वेश्चन प्रॅक्टिस करावे लागतील आणि त्याचबरोबर वीकली तुम्हाला काय आहे टेस्ट सिरीज अटेंड करावी लागणार आहे ओके. याच्यामध्ये जर बघितलं तर मग नेक्स्ट रविवारी ज्यावेळेस तुम्ही येणार आहे, तुमचा 11 वाजता पेपर असणार आहे, 11 ते 12:30 हा आपण टाइम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. आणि तो जी काही टेस्ट सिरीज आहे तुमची, आपण आयोगाचं जसं एन्व्हायरमेंट असतं शाळांमध्ये ह्या टेस्ट ज्या आहेत त्या कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला त्याबद्दल लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा ऍपला जे आहे ते अपडेट भेटेल. शाळेमध्ये आपल्या सर्वच्या सर्व टेस्ट घेण्याचा आपण ट्राय करतो, जेणेकरून तुम्हाला ती सवय लागेल त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या मुलांमध्ये जाण्या येण्याच्या गोष्टी, या सर्व गोष्टींसाठी आपण काय करतोय तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि आयोगाच्या एन्व्हायरमेंटनुसार टेस्ट सिरीज घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण या माध्यमातून करतोय. मग दुसरी टेस्ट ज्यावेळेस तुम्ही याल तर त्यावेळेस तुम्हाला ती चेक करून दिलं जाईल. त्याच्यानंतर टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला 1-to-1 मेंटरशिप जे आहे, तुमचे काही डाऊट्स असतील, कारण की लिखाणामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे डाऊट्स असतात, कारण की याच्यामध्ये कॉमन डिस्कशन आणि ज्या गोष्टी आहेत ज्या की मार्केटमध्ये सध्या चाललेल्या आहेत त्या गरजेच्या नाहीत, कारण की प्रत्येकाचा लिहिण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो वेगळा आहे. माझा वेगळा असणार आहे, तुमचा वेगळा असणार आहे, बाकीचा तुमचा मित्र असेल त्याचा वेगळा असणार आहे. त्या सगळ्या गोष्टी ऍड्रेस होणं ऍट अ टाइम त्या पर्टिक्युलर स्टुडंटच्या त्या गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे 1-to-1 मेंटरशिप किंवा 1-to-1 इंटरॅक्शन जे आहे ते मी आणि अजून आपले जे काही विकास पोकळे सर आहेत त्यांच्याबरोबर तुमचं डिस्कशन होणार या सर्व गोष्टी आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर ही टेस्ट सिरीज जी आहे ती दुसरी टेस्ट आहे 30 नोव्हेंबरला, त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी आणि वेड सायन्स असेल. त्यानंतर टेस्ट नंबर 3 7 डिसेंबरला होणार आहे, त्याच्यामध्ये सॉइल सायन्स आणि सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन असेल. टेस्ट नंबर 4 14 डिसेंबरला होणार आहे, त्याच्यामध्ये ॲग्री एक्सटेन्शन आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. आणि इथं तुमचा पहिला पेपरचा सिलेबस जो आहे 14 डिसेंबरपर्यंत कंप्लीट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत पहिल्या पेपरमधून तुमच्या जे काही नोट्स असतील किंवा त्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामधून मुक्त व्हाल. त्याचबरोबर 21 डिसेंबरला आयोगाची काय आहे कंबाईन बीची जी काही एक्झाम आहे ग्रुप बी ची, त्याच्यामुळे काय केलेलं आहे 21 डिसेंबरला आपण पेपर घेतलेला नाही, डायरेक्ट 28 डिसेंबरला घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपली जी काही टेस्ट सिरीज आहे 28 डिसेंबरला प्लांट जेनेटिक्स आणि सीड प्रोडक्शन 2 एक मोठा आणि एक छोटा असा टॉपिक आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. त्यानंतर सीड 6वी टेस्ट जी आहे 11 जानेवारी, त्याच्यामध्ये प्लांट ब्रीडिंग आणि प्लांट बायोटेक्नॉलॉजी दिलेला आहे सब्जेक्ट. 7वी टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये प्लांट फिजिओलॉजी आणि प्लांट प्रोटेक्शन एंटो आणि पॅथॉलॉजीचा सिलेबस आहे. त्यानंतर 8वी टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं हॉर्टिकल्चर आणि फूड सिक्युरिटी असा आपण सिलेबस इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि त्याच्यानंतर 9वी टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे फुल लेंथ टेस्ट आहे आणि याच्यामध्ये काय आहे पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. आता ही टेस्ट सिरीज कोणासाठी आहे, जे टेस्ट सिरीज जे विद्यार्थी मेन्सला आहेत किंवा जे विद्यार्थी 2026 ची तयारी करतात काय आहे, जे विद्यार्थी 2026 ची तयारी करतात ते विद्यार्थ्यांसाठी आहे ओके. मग याच्यामध्ये यूपीएससी साठी तयारी करणारे असतील, एमपीएससी साठी तयारी करणारे असतील, कारण की तुमची काय आहे जर यूपीएससी ची आपण प्रिलिम्स पाहिली तर ती 24 मेला आहे ओके.
त्यानंतर जे एमपीएससी करणारे विद्यार्थी आहे 26 साठी तयारी करणारे त्यांची 30 मेला प्रिलिम्स आहे. ओके, त्यांच्यासाठी आहे. जे मेन्स करणारे त्यांच्यासाठी तर आहेच, पण जे प्रिलिम्स करतात आहे किंवा 26 ची तयारी करतात आहे आणि त्यांना तयारी करायची कशाची, ऍग्रिकल्चर ऑप्शनलची आणि टेस्ट सिरीज लिहायची, तर त्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी काय आहे, ही टेस्ट सिरीज जी आहे ती आपण प्रोव्हाइड करणार आहोत. या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कशामध्ये, ऍग्रिकल्चर ऑप्शनलची जी काही टेस्ट सिरीज आहे, ऍग्री संकल्प असं आपण नाव दिलेलं आहे या टेस्ट सिरीजला. यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज असणार आहे. 9 टेस्ट आहेत टोटल आणि याची जर प्राइस पाहिली तर ती प्राइस 7,999 आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज चेक करून द्यायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची टेस्ट याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर टाइम देऊन इव्हॅल्युएट करावी लागते. त्याच्यामध्ये जे काही इव्हॅल्युएशन बेसिस आहे ते प्रॉपर आपलं असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करायचं आहे, त्यानंतर त्याचं मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करायचं आहे, त्याचं टेस्ट डिस्कशन प्रोव्हाइड करायचं आहे. त्यामुळे आपण ती सारी फी जी आहे ती ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय करतोय, आपले जे काही ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण सध्या 10% ऑफ जे आहे ते देतोय. आणि बरेचसे सीट जे आहे त्याच्यामध्ये फुलफिल झालेले आहेत. कारण की याच्या मागे आपण ऍग्री एमपीएससी ची टेस्ट सिरीज घेतल्यामुळे तो विद्यार्थ्यांना आपल्या माहित आहे की आपण कोणत्या प्रकारे टेस्ट सिरीज घेतो. याच्यामध्ये जर बघितलं तर हे मागच्या वर्षी जे आपले ऍग्री एमपीएससी झाली होती त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 17 टेस्ट ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या. त्याचं जे काही क्वेश्चन्स पहिला पेपर आणि दुसरा पेपर ऍग्री एमपीएससीचे ते जे काही क्वेश्चन पहिल्या पेपरमध्ये जर बघितलं तर जवळजवळ एक क्वेश्चन सोडला तर सगळे क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मधून होते. हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आपल्या टेस्ट सिरीजला होते. कधी तर आताची जी मेन्सचा रिझल्ट येणार आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये हे जे काही विद्यार्थी आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. ह्या वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत हे वेगवेगळे विद्यार्थी जे आहेत त्यांनी बसून त्या एन्व्हायरमेंटमध्ये लिहिलेले आहेत. हे सेम एन्व्हायरमेंट जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. यावेळेसची जी टेस्ट आहे ती क्लासरूममध्ये न घेता आपण शाळेमध्ये घेण्याचा एक उद्देश अजून आहे की अजून आपल्याला काय आहे त्या प्रोसेसच्या जवळ जायचंय. कारण की प्रोसेसला आपण अडॉप्ट होणं गरजेचं आहे. जसं की एखादं प्लांट त्या ऍडव्हर्स कंडिशन्सला अडॉप्ट करतं तसंच आपल्याला काय आहे त्या परीक्षेच्या प्रोसेसला सामोरं जायचं. डेली ज्यावेळेस तुम्ही 9 टेस्टला 9 वेळा जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुमची जी काही फिअर आहे तिथपर्यंत पोहोचण्याचं आन्सर लिहिण्याचं ते निघून जाणार आहे. इथं काय आहे, आन्सर रायटिंग हा फोबिया आहे. तो आन्सर रायटिंगचा फोबिया आपल्याकडून जाणं महत्वाचं आहे. या सर्व गोष्टी आहेत या धर्तीवरती ऍग्रिकल्चर ऑप्शनलची आपल्याकडे यूपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवा जी आहे त्याच्यासाठी टेस्ट सिरीज जी आहे ती होणार आहे. या सर्व गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर जे काही एमपीएससी फॉरेस्ट्री झाली आता आपल्याकडे त्याच्यामध्ये भूषण पाटील सर असतील त्यांची रँक 16 आली. जे की एसीएफ या पदावरती त्यांना काय आहे तर त्यांची निवड झालेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल जे काही आपले विद्यार्थी होते त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांना अजून मी परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. त्याच्यामध्ये सर आहेत ज्यांची 16 रँक आली, त्यांना ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल मधून आपल्या इन्स्टिट्यूटमधून बराचसा गायडन्स भेटलेला आहे. त्याच्यातून त्यांनी चांगली रँक घेतलेली आहे. सर आपल्याकडे टेस्ट सिरीज आणि इंटरव्ह्यू गायडन्ससाठी होता. त्याच्यानंतर करिश्मा मेश्राम मॅडम आहेत ज्या की एसीएफ पदी त्यांची निवड झालेली आहे. मॅडम आपल्याकडे इंटरव्ह्यू गायडन्ससाठी होत्या. त्याच्यानंतर पियुष सुपेकर सर आहेत ज्यांची एसीएफ पदी निवड झालेली आहे. त्याच्यानंतर रोहित पॉल सर आहेत ज्यांची एसीएफ पदी निवड झालेली आहे, ते आपल्याकडे इंटरव्ह्यू गायडन्ससाठी होते. त्याच्यानंतर अक्षय खंडागळे सर आहेत त्यांची आरएफओ पदी निवड झालेली आहे. त्याचबरोबर आनंद पुरोहित सर आहेत त्यांची पण आरएफओ पदी जी आहे ती निवड झालेली आहे. हे लोक आपल्याकडे काही लोक टेस्ट सिरीजसाठी आणि काही लोक इंटरव्ह्यू गायडन्ससाठी आपल्याकडे होते. त्याचबरोबर जसं की आता तुम्हाला मी सांगितलं आयोग आपल्याकडे तुम्हाला ही जी काही हार्ड कॉपी आहे कोणती 1994 ते 2024 यूपीएससीचे जे काही 30 वर्षाचे 30 इयर्सचे पीवायक्यू आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत जे की सिव्हिल सर्व्हिसेसला विचारलेले आहेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये ऑप्शनलच्या. ही हार्ड कॉपी आपल्या अकॅडमीमध्ये जर तुम्ही कलेक्ट करण्यासाठी आला तर ही काय आहे तुम्हाला फ्रीली आपण अवेलेबल करून देतोय. त्याचबरोबर सिलेबसची कॉपी जी आहे ती फ्रीली अवेलेबल करून देतोय कारण की विद्यार्थ्यांना सिलेबस आणि पीवायक्यू या गोष्टींचं नॉलेज असावं त्यासाठी. ओके, त्यानंतर जर बघितलं तर कृषी प्रबोधिनी ऍग्रिकल्चर ऑप्शनलसाठी 6 बुक्स घेऊन आलेली आहे. आता जवळजवळ याची आपली दुसरी एडिशन आहे. याच्या अगोदर ही आपले बुक होते. हे बुक्स जवळ ऑल ओव्हर इंडिया जे आहेत ते जातात. यूपीएससी साठी एमपीएससी साठी विद्यार्थी जे आहेत ते रेफर करतात कारण की तुम्हाला रेफरन्स बुक रेफर न करता जे काही तुम्हाला जो स्टँडर्ड सोर्स आहे तो आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की जर रेफरन्स बुक वाचायचे म्हटले तर एन नंबर ऑफ बुक्स आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 12 ते 13 वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स वाचावे लागतील आणि त्याच्यामधून ऍज पर सिलेबस कोणताही टॉपिक जो आहे तो तिथं कव्हर नाहीये. मग ऍज पर सिलेबस हे आपण 6 बुकलेट बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये पेपर 1 चे काय आहेत 3 बुकलेट आहेत आणि पेपर 2 चे 3 बुकलेट आहेत. असे 6 बुकलेट आपण दिलेले आहेत. याची जी प्राइस होती आपली 2,500 ओरिजिनल प्राइस आहे, पण सध्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार काय केलेलं आहे आपण याच्यामध्ये 40% ड्रॉप दिलेला आहे. ओके, किंवा 40% ऑफ दिलेला आहे आणि ते बुक जे आहेत तुम्हाला 15 दिवसांसाठी 1,500 किंवा 40% ऑफने काय आहे 1,500 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मागवू शकता. याची जी काही सॅम्पल पीडीएफ आहे ते आपल्या
टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करण्यात आलेली आहे। तुम्ही जर बघितलं तर याची जी काही सॅम्पल PDF आहे जे आपला ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे त्याची जर सॅम्पल PDF तुम्ही पाहिली तर ही सॅम्पल PDF ज्याच्यामध्ये जेनेटिक्सचा पूर्ण सब्जेक्ट आपण दिलेला आहे तो सगळा सिलेबस जो आहे तो तिथं दिल्यात आलेला आहे की बुक्स कशा प्रकारे आपण बनवलेले आहेत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या की लागणार आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेल ते बुलेट पॉइंट मध्ये देण्यात आलेलं आहे। मागचा क्वेश्चन प्रोटोप्लाझम वरती आयोगाने विचारलेला होता त्याच्यावरती लागणारे जे काही कॉम्पोनंट आहेत ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये ओके। असा तुम्हाला तो चार्ट फॉर्मॅट मध्ये नोट्स असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायग्राम्स असतील जे काही PYQ बेस मटेरियल जे आहे ते सर्व 30 वर्षामध्ये विचारलेले PYQ आणि सिलेबस या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत। याची जी काही सॉफ्ट कॉपी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे ती तुम्ही एकदा बघू शकता आणि त्याच्यानंतर जे काही बुक्स आहेत आपले ते ऑर्डर करू शकता ओके। या सर्व गोष्टी आहेत आणि बुक्स सध्या हे जे काही बुक्स आहेत आपले हे जर बघितले तर वेगवेगळे आपले असे बुक्स आहेत। हे बुक्स तुम्हाला आपल्या कृषी प्रबोधिनीमध्ये काय आहे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्फत अवेलेबल आहेत। तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा ते अकॅडमीमध्ये येऊन परचेस करू शकता कारण की ऑनलाईन ऑर्डर जर करायची असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी 250 प्लस चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागतील। जर तुम्ही पुण्यामध्ये अवेलेबल असाल तर येऊन तुम्ही ते बुक्स जे आहेत ते घेऊ शकता या गोष्टी आहेत। त्यानंतर जर पाहायचं झालं तर आपल्याकडे ॲग्रिकल्चर ऑप्शनलची जी बॅच आहे ती चालते त्याच्यामध्ये 16 जूनला एक बॅच चालू झालेली होती त्याच्यामध्ये आपला सेकंड पेपर जो आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि 6 ऑक्टोबरला आपली दुसरी बॅच जी आहे ती चालू झालेली होती त्याच्यामध्ये आपला पेपर 1 जो आहे तो चालू आहे। पेपर 1 मधला आपल्याकडे सॉइल सायन्स संपलेला आहे आणि सॉइल सायन्स नंतर आता आपण वीड सायन्स घेतोय। आता जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी जर सांगायचं झालं की 2026 साठी जर तयारी करत असाल किंवा अगोदर आपण मेन्स वाल्यांशी बोलूया। आता मेन्सला जे विद्यार्थी आहेत त्यांची मार्च मध्ये एक्झाम आहे त्याच्यासाठी आपल्याकडे बॅच काय आहे रेकॉर्डेड बॅच जी आहे ऑप्शनलची ती असणार आहे ते घेऊन त्याच्यामधून काय आहे तर त्या गोष्टी करू शकतात तयारी जी आहे ते करू शकतात। PYQ जे आहे ते तुम्हाला कव्हर केलेले आहेत याच्यामध्ये सर्व आणि त्याचबरोबर ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड आणि लाईव्ह आता सेकंड पेपर जो आहे तो रेकॉर्डेड चालू आहे आणि पहिला पेपर जो आहे तो लाईव्ह चालू आहे। दररोज बॅच जी आहे ती आपले 11 ते 1 या वेळेमध्ये चालते। लाईव्ह प्लस ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात ती आहे ती अवेलेबल होते। याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिलं तर एक लाईव्हचा व्ह्यू प्लस 3 रेकॉर्डेडचे व्ह्यूज जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि याच्यामध्ये जो काही तुमचा ऑनलाईन जर तुम्ही बॅच परचेस करत असाल तर त्याचा ऍक्सेस जो आहे तो तुम्हाला 1 इयर साठी ठेवण्यात येईल ओके। या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये आपल्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या बॅच मध्ये। आता जे 2026 साठी तयारी करतात 2026 साठी तयारी करतात UPSC असेल MPSC असेल त्या विद्यार्थ्यांना पण काय आहे ऑनलाईन बॅच करणं आता शक्य असणार आहे कारण की त्याच्यामध्ये आपला सेकंड पेपर रेकॉर्डेड आहे ते तुम्ही करू शकता आणि पहिला पेपर जो आहे तो काय आहे आता ऑफलाईनला चालू आहे। त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट झालेला आहे आपला जसं की तुम्हाला सांगितलं सॉइल सायन्स झालेला आहे आणि वीड सायन्स आपण चालू केलेला आहे ओके। आता हा जो काही बॅच आहे ती बॅच आपली कधी चालू झालेली होती 16 जूनला चालू झालेली होती त्यामुळे काय आहे ही बॅच आपली जानेवारी 15 पर्यंत काय आहे संपणार। त्यामुळे आता जे काही विद्यार्थी 26 साठी तयारी करताय तर तुम्हाला काय आहे 2 ते 2.5 महिने तुमच्या हातामध्ये आहेत कशासाठी मेन्सची तयारी करण्यासाठी। त्यानंतर काय आहे तुम्हाला मे मध्ये तुमची प्रिलिम्स असल्यामुळे 4 मंथ जे आहेत ते कशासाठी द्यावे लागणार आहेत तुम्हाला प्रिलिम्ससाठी द्यावे लागणार आहे। बट आता जे आहे तुम्ही जर ॲग्रिकल्चर ऑप्शनल केला तर तो ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुम्हाला राज्यसेवेमध्ये युजफुल आहे UPSC साठी युजफुल आहे। त्याचबरोबर MPSC फॉरेस्ट्री मधला एक जो पहिला ऑप्शनल आहे 200 मार्कचा त्याची तयारी होणार आहे। त्याचबरोबर ॲग्री MPSC मधली जवळजवळ तुमची 120 ते 150 मार्कची तयारी ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर तुम्ही केला तर होणार आणि त्याच्यामध्ये जसं की तुम्ही बघितलं 31 मेला राज्यसेवेची प्रिलिम्स आहे त्याच्यामध्ये राज्यसेवेच्या जागा असणार आहेत ॲग्री MPSCच्या जागा येण्याचे 100% चान्सेस आहेत आणि त्यानंतर MPSC फॉरेस्ट्रीच्या जर जागा आल्या तर 1 प्रिलिम आणि 4 मेन्स किंवा 3 मेन्स ज्या आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये देता येणार आहे। त्यामुळे तुम्ही आता त्याच्यामधला कॉमन पॉईंट जो आहे तो म्हणजे काय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे आणि त्याची बॅच तुम्ही जी आहे ती करू शकता। ही बॅच जी आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात भेटेल। त्याचबरोबर बेसिक टू ॲडव्हान्स लेवल टीचिंग असेल याच्यामध्ये 30 इयर्स PYQचं डिस्कशन होईल क्लासमध्ये। त्यानंतर हार्ड कॉपी मटेरियल जे आहे ते आपलं जे तुम्हाला मी दाखवलं 6 व्हॉल्यूम जे आहेत ते टोटल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल। त्याच्यानंतर डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस युनिट वाईज टेस्ट असतील प्रत्येक सब्जेक्टच्या झाल्यानंतर। त्यानंतर 1-to-1 इंटरॅक्शन आहे ते तुम्ही माझ्यासोबत करू शकता। तुमचे काही अडचणी असतील किंवा काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह केले जातील तुमचे। त्यानंतर कन्सेप्ट ओरिएंटेड टीचिंग जे आहे ते हँड रिटन नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात जसं की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्या आपल्या क्लासरूमच्या हँड रिटन नोट्स ज्या आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत। ह्यामध्ये जर बघितलं तर जेनेटिक्सच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या होत्या। या ज्या
क्लासमध्ये ज्या 15 लेक्चरमध्ये लिहून दिलेल्या किती आहेत, जवळजवळ 141 पेजेसमध्ये तुम्हाला काय आहेत, ह्या नोट ज्या आहेत त्या लिहून दिलेल्या आहेत टोटल. याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक कन्सेप्ट जो आहे बेसिक पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. जसं की मी जवळजवळ सेल हा टॉपिक 4 लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. 8 तास सेल टॉपिक शिकवलेला आहे, कारण की आपल्याला बेसिक सेल मधल्या बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीत आणि त्याच्यामुळे ऍप्लिकेशन जसं की सेल वॉलचा क्वेश्चन जर आला तुम्हाला तर लिहिण्यासाठी काय गोष्टी लिहिल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये कंपोनंट त्याचे कसे लिहायचे, त्याचे डायग्राम वगैरे त्या सगळ्या गोष्टी, कारण की आपण आजकाल 3D डायग्राम आपल्या नेटवरती किंवा गुगलवरती पाहत असतो आणि आपल्याला प्रॉपर डायग्राम जे आहे ते काढता येत नाही, कारण की तुम्हाला पेपरमध्ये 7.5 मिनिटाचा वेळ आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर त्या 7.5 मिनिटामध्ये काय करायचं, तुम्हाला 1 मिनिटामध्ये लेबल डायग्राम काढायची. मग ही डायग्राम जी आहे तुम्हाला लेबल काढण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग त्याची जी सुरुवात जी आहे किंवा कशी करायची आहे, काय गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिल्या जातात. कोणत्याही प्रकारचा पीपीटी जो आहे तो यूज न करता तुम्हाला डायरेक्टली जो विदाऊट पीपीटी 80% ऑप्शनल जो आहे तो शिकवला जातो. त्याच्यामध्ये कन्सेप्ट त्यामध्ये जर बघितलं तर जे काही शिकवण्याची मेथड आहे माझी, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये नोट्स मेकिंग आणि तिसरी गोष्ट आहे आन्सर रायटिंग. ज्यावेळेस तुमचा कन्सेप्ट क्लिअर असणार आहे त्यावेळेसच तुम्हाला नोट्स तयार करता येणार. नोट्स बऱ्यापैकी मी क्लासमध्येच लिहून देतोय तुम्हाला आणि त्यानंतर आन्सर रायटिंग हे करून घेतलं जातं. प्रत्येक युनिट वाईज टेस्टचं जे काय आहे आन्सर रायटिंग आहे ते करून घेतलं जातं. या सर्व गोष्टी आपल्याकडे कृषी प्रबोधिनीमध्ये अवेलेबल आहेत. या जर गोष्टींचा तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय आहे अकॅडमीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता आणि याची जी काही बॅच आहे ती परचेस करू शकता आणि तुमची तयारी जी आहे जास्तीत जास्त सुकर करू शकता. कारण की जे ऍग्रिकल्चर ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की मी ऍग्रिकल्चर डिग्री केलेली आहे त्यामुळे मला क्लासची गरज नाहीये. बट ज्यावेळेस तुम्ही काय आहे क्लास कराल तर तुमचे नक्कीच मार्क जे आहे 300+ येण्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. कारण की आपल्याला काय माहितीये, जर एखादा कन्सेप्ट आपण पाहतोय जसं की ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन, आपण डिग्रीमध्ये काय केलेलं आहे आपल्याला एवढंच माहिती आहे, ते एकमेकांच्या उलटे. पण हे लिहून चालणार नाही, आपल्याला कोर कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये लिहावा लागेल. ऑस्मॉसिस म्हणजे काय, डिफ्युजन म्हणजे काय, ऑस्मॉसिसची सॉल्यूट मधली डेफिनेशन काय, सॉल्व्हंट मधली डेफिनेशन काय, त्याचे वॉटर पोटेन्शियल मधली डेफिनेशन काय आहे किंवा वॉटर पोटेन्शियल मध्ये ते कसं काम करतंय, त्यानंतर डिफ्युजन प्रेशर मध्ये काय काम करते, टर्गर प्रेशर मध्ये काय काम करते, या ज्या सर्व संकल्पना आहेत किंवा हे जे सर्व कन्सेप्ट आहेत, ह्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला पहिल्यांदा बेसिक मध्ये घेतले जातात आणि त्यानंतर आपण ऍडव्हान्स मध्ये जो काही कन्सेप्ट आहे तो घेतो. जसं की 2023 ला आयोगाने एक क्वेश्चन विचारलेला होता, त्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग आणि ऑब्जेक्टिव्ह विचारलेले होते. हिस्ट्रीचे प्लांट ब्रीडिंग या सब्जेक्टची हिस्ट्री आणि ऑब्जेक्टिव्ह विचारलेले होते. मग विद्यार्थ्यांनी, कारण की 30 वर्षामध्ये जर त्या टॉपिकवरती क्वेश्चन नव्हता तर तो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नोट्समध्ये नव्हता किंवा क्लासवाल्यांच्याही नोट्समध्ये नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटलं की तो सोपा क्वेश्चन आहे. पण आयोगाने विचारताना तो 20 मार्करसाठी विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी आपल्याकडे मटेरियल नव्हतं. कारण की आपल्याला काय माहिती आहे, दोनच सायंटिस्ट माहिती आहेत, एक म्हणजे काय आहेत आपले स्वामीनाथन आणि दुसरा एखादा आपल्याला कुठेतरी वेकंटरमन वगैरे यांची नावं येऊन गेलेले असतात. त्या दोन्ही सरांची नावं माहिती आहेत, आपण तेवढेच लिहितो. पण तुम्हाला जर हिस्ट्री विचारलेली आहे, प्लांट ब्रीडिंग कसं कसं एस्टॅब्लिश होत गेलेलं आहे इंडियामध्ये, तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे सायंटिस्ट माहित असणं, ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते प्रॉपर माहित असणं, या सर्व गोष्टी आहेत. त्याच्या दृष्टीनं जो काही सिलेबसचा गायडन्स जो आहे तो ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा गायडन्स जो आहे तो आपल्याकडे प्रोव्हाइड केला जातो. या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या अकॅडमीमध्ये भेटतील. याच्याबद्दल काही तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती, डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे अकॅडमीचा, तिथं पहिला नंबर जो आहे तो अकॅडमीचा आहे, दुसरा नंबर माझा स्वतःचा आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी आहे ती घेऊ शकता. टेस्ट सिरीज जी आहे ती आपली 23 नोव्हेंबर पासून चालू होणार आहे आणि पहिला पेपर जो आहे तो इकॉलॉजी आणि फॉरेस्ट्रीवरती असणार आहे. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी कॉल करा किंवा ज्यांना बॅच करायची त्यांनी कॉल करा किंवा ज्यांना बुक्स मागवायचे त्यांनी ऑनलाईन मागवू शकता किंवा ऑफलाईन जे आहे ते कृषी प्रबोधिनीमध्ये येऊन जे आपली अकॅडमी SP कॉलेजच्या समोर टिळक रोडवरती आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता. धन्यवाद.